कुस्ती चालू झाली सिकंदर शेख विरुद्ध गणी पैलवान नंबर 1 ची कुस्ती चालू झाली या मैदान मधली वाह अरे बाप रे गणी पैलवान जी सिकंदर शेख का बहुत बड़ा नाम है मिट्टी का कुश्ती में ज्या पैलवान ने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली असा सिकंदर शेख जो जीता वही सिकंदर पुत्र होवा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा परिषदेच्या वेळामध्ये देवाने घडवलेलं हे रत्न मोहोळचा पैलवान गंगावेस तालीम कोल्हापूर 43 वर्षानंतर गंगावेस तालमीला महाराज केसरीची गदा या सिकंदर शेखने मिळवून दिली दैदिप्यमान इतिहास गंगावेस तालमीचा शाहू विजय गंगावेस राजश्री शाहू राजांनी मानलेली तालीम गंगावेस राजू दादा गोळे यांच्याकडून मित्रमंडळ यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे कुस्ती नंबर 1 ची चालू आहे सिकंदर शेख आणि गणी पैलवान हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे हजारो वर्षापासून अरे बैमाल जपते निसर्ग हॉटेल 11,000 रुपयाची या ठिकाणी 11,000 रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलंय कुस्ती निकाली झाली की हॉटेल निसर्गाच्या वतीने या ठिकाणी 11,000 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार बस हजारो वर्षापासून चालत आलेला एकमेव खेळ म्हणजे कुस्ती राजू दादा गोरे मित्र परिवार यांच्याकडून सिकंदर शेख पैलवानच्या कुस्तीसाठी 2,000 रुपयाचं बक्षीस तगडी कुस्ती चालू आहे पोलादी मनगटाला भिडलेले काही घडू शकतं आज 26 जानेवारी बस गणी पैलवानने खेमी पकडलेली आहे तगडी कुस्ती कच्च्या दिलाची खाली बसा शबास वाह चकार घर 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 फिरायला लागला जसा देहाचा तसाच दिलाचा निस्ता पदक मिळवणारा नव्हे हजारोंची मने जिंकणारा हाच तो सिकंदर शेख थांबे तो सिकंदर कसला थांबणं त्याच्या रक्तातच नाही बरोबर आहे अशी तगडी कुस्ती चालू आहे नको कुस्तीला सुरुवात झालेली आहे अतिशय मैदान खचाखच गच्च भरलेला आहे आणि प्रेक्षकांचा अप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब कोटेबे मित्र परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आभार मानताय खऱ्या अर्थाने या मैदानाला शोभा प्रेक्षकांमुळेच आणि गणी पैलवान हलवून निघण्याचा प्रयत्न करतोय पैलवान पहिला वान म्हणजे पैलवान सजासजी घडत नाही रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होतं अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना बळ दिलं ते याच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते येसाजी कंका संभाजी कवजी कोंढाळकर अनंता खर्चिले हे पैलवान होते शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय गणी पैलवान अतिशय तुल्यबळ आहे हम भी कुछ कम नाही म्हणून गणी पैलवान लढतोय हो आप्पा 1 महिन्यापासून गुगलवर सर्च करत होते सिकंदरला पाडायला कोण आणायचं श्रीगोंद्यामध्ये म्हणून गणी इराणी अशी कुस्ती घेतली
डाव करत नाही आणि योग्य टायमिंगला टाळी वाजायला लागलेली आहे. टाळी वाजवून पैलवानला प्रोत्साहन दिलं जातं. वरचे तुम्ही खाली बसा ना, तुम्ही मैदानात आहेत ना, त्यांनी काय बघायचं, बसा ना खाली. कोण सर तुम्ही पण खाली टेका थोडे वेळ. 2 पाय या, या 2 पाय. तुम्ही वर येत ना, 2 पाय या. मला माहित होतं सगळे मैदानात येतात म्हणून मी आपलं जास्त 50 बाय 150चं केलंय. खाली बस ना. अरे माऊली बसा बर का. आतापर्यंत पंजाब, हरियाणा, दिल्ली अनेक पैलवान महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रातून कुस्त्या करून पैसे घेऊन गेले. पण महाराष्ट्राचा एकमेव पैलवान सिकंदर शेख ज्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली गाजवलं. जॉन्डियर ट्रॅक्टर, आल्टो गाड्या, बुलेट गाड्या अशी बक्षीस आणली सिकंदर शेखने. जरा खाली बसा, माझं प्रेक्षकांना दिसत नाही. बसा खाली, खाली बसा. हा, सुंदर असं सुडगेंनी नियोजन केले, त्यांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद नानासाहेब. कुस्ती चालू आहे. कॅमेरामॅन माझ्याकडे जल्दी फोकस करो. हे पहा, तिथं करंट आहे, तिथं कुणी वरती चढू नका. काहीतरी गाल बोट लागेल असं कुणी कृत्य करू नका. अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. तिथं 1200 व्होल्टचा करंट आहे. हो, कुछ भी नाही बचेगा. चलो. हे पहा, सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे अप्पासाहेबांनी. सर्वश्रेष्ठ दान अन्नदान अप्पासाहेबांच्या घरी. आणि दोघांची मशिनरी तापली. विरोधात सिकंदर शेख अशी कुस्ती चालू झाली. दोघांची मशिनरी तापली. 2 तुल्यबळ पैलवान लढतायत आमने सामने. हे 21वे शतक माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. अनेक देश सत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहे. दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. यासाठी निरोगी आणि निर्व्यसनी पिढी पाहिजे. ती या कुस्तीच्या माध्यमातून होत असते. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी येते असते, आणि संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती राहत नाही. बरोबर का निकेत भाऊ? ही वस्तुस्थिती आहे. आजचा तरुण व्यसन आणि फॅशन याच 2 गोष्टींच्या आरी गेलेला आहे. आक्रमण झालेला आहे. एक रंगी बसवतोय सिकंदर शेख आणि गणी पैलवान खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. काही घडू शकतंय. त्या खसाचा, ज्याच्या ताकदीचा कोणाला अंदाज नाही असा सिकंदर. आपली कुस्ती या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह चालू आहे. ज्ञानेश्वर आसवाले यांच्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह चालू आहे. आपली कुस्ती प्रशांत भागवत सरांचा युट्यूब चॅनल 2002, 2005, 2006 या काळातल्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळायला लागली. खरोखर सोशल मीडिया पुढे आलं आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झाला. कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे. सिकंदरने मानेतला कस काढण्याचं काम चालू आहे. पण गणी पैलवान तेवढ्या सोला मोलाचा आहे. बाहेर कोणी बोलू नका. मैदान धडधड वडवट म्हणाले, पण सोपं नाही. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. जातीचे असावे, वेड्या गव्हाळ्याचे काम नव्हे. आणि एकच्यात त्याची खासियत आणि मास्तरकी त्या नावा. एकच्या सोळी सिकंदरचा सोळी डाव होते. पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला.
23 सेकंद महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात चितपटीने जेवढ्या कुस्त्या झाल्या तानाजी भाऊ आतापर्यंत 47 महाराष्ट्र केसरी झाले महाराष्ट्राचे सर्वात कमी वेळा महाराष्ट्र केसरी चितपटीने कुस्ती कोणी केली असेल तर या सिकंदर सिंग हा एक इतिहास आहे बस अरे बापरे तगडी कुस्ती जबरदस्त मैदान कुस्ती खेळ आहे महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवान घडले हिंद केसरी मारुतीभाऊ माने गणपतराव अंधळकर मल्ल सम्राट विष्णुपत सावर्डे रोस्तम हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा आज पैलवान कितीतरी आपल्यामध्ये नाही मारावे फरी किती रुपये उरावे या लाल मातीच्या माध्यमातून त्यांची आजही नाव अजरामर आहे जीवनात आज कितीतरी पैलवानचा नावाचा उल्लेख केला जातो तगडी कुस्ती जबरदस्त मैदान आणि नागपती भले भले